नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी भाजपमध्ये पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रभागात 2 गट आमनेसामने आले. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला, तर सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरला. दोघांनाही पक्षाने AB फॉर्म दिले होते, पण दीपक बडगुजर यांचा फॉर्म आधी आल्याने त्यांचा अर्ज मंजूर झाला. अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे यांनी बडगुजर कुटुंबाला इशारा दिला की विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल. अर्ज बाद झाला तरी मी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार अशी भूमिका त्यांनी घेतली. सुधाकर बडगुजर यांच्या घरात 3 जणांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शहाणे आणि बडगुजर दोघेही महाजन यांचे निकटवर्तीय असून विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. मुकेश शहाणे म्हणाले, AB फॉर्मची प्रक्रिया पारदर्शक नव्हती. मी अपक्ष लढून न्याय मिळवीन. हा वाद पक्षाच्या एकजुटीला धक्का देईल अशी शक्यता आहे. निवडणुकीची रणनीती कशी बदलेल याकडे लक्ष आहे. संविधान न्यूज, नाशिक. आज माझी फॉर्म हा बाद केलेला आहे. पुढच्या दिवशी घेतो लोक. आता आपण अपक्ष म्हणून लढणार आहात का? अर्ज माघारी तर नाही होणार. अपक्ष म्हणून जी विधान सभेची पूर्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो, बाकी काही नाही. पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो. धन्यवाद. मला माहिती मागची पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरुक्ती झाली आहे देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, निश्चित दखल घेतील. जे काही झालं ते चुकीचंच झालं. चोरून AB फॉर्म भरायचे, परंतु मला कोणाला आता टिप्पणी करायची नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल. परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही मला त्या राजकारणीचा पोरगा नाही का कोणाचा नातू नाही का पंतू नाही, काही नाही. एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो. पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला AB फॉर्म सुद्धा दिला. परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे. योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच. पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे. विधानसभेची पुनरुक्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. परंतु तुम्हाला माहिती मागची पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरुक्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, हे निश्चित दखल घेतील. जे काही झालं ते चुकीचंच झालं. चोरून AB फॉर्म भरायचे, परंतु मला कोणाला आता टिप्पणी करायची नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल. परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाढ्या राजकारणीचा पोरगा नाही का कोणाचा नातू नाही का पंतू नाही, काही नाही. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो. पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला AB फॉर्म सुद्धा दिला. परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे. योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच. पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे. विधानसभेची पुनरुक्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं नक्की? म्हणजे काय पहिले अर्ज आला, काय नक्की झालं, काय कोणाचा अर्ज पाहिजे, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? AB फॉर्म माझा पहिला होता आणि जो नामनिर्देश फॉर्म होता तो त्यांचा पहिला होता. त्याच्यामुळे मी आज माझी फॉर्म हा बाद केलेला आहे आणि पुढचा निर्णय घेतो लवकर. अर्ज माघारी तर नाही होणार. ही जी विधान सभेची पुनरुक्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो, बाकी काही नाही. पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो. धन्यवाद. थँक्यू.